डबल गेम. लेखक सुरेश जयराम, दिग्दर्शक माधव वैशंपायन, नेपथ्य श्री गणेश मंडळ पाली, रंगमंच व्यवस्था समीर साठे, विश्वास गद्रे, प्रकाश योजना यशोदीप खरे, प्रकाश योजना सहाय्य अभिजित मराठे, संगीत सारंग जोशी, प्रिया नेर्लेकर, संगीत संयोजन अभिषेक मराठे, रंगभूषा माधव थत्ते, वेशभूषा शर्वरी फडके, सहाय्य गणेश कांबळे आणि मंडळी, मार्गदर्शन प्रिया नेर्लेकर, आशुतोष नेर्लेकर, सूत्रधार माधव वैशंपायन, विशेष आणि अर्थपूर्ण सहकार्य श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, नाट्य निर्मिती श्री गणेश मंडळ पाली. भूमिका आणि कलावंत रणजित अभिनय द्रविड, पद्मा वर्षा गद्रे गोडसे, सुब्रमण्यम निखिल पावगी, इन्स्पेक्टर अथर्व द्रविड, हवालदार आर्या कानडे, सई आपटे, सुयोग कोनकर, निशा नेत्रा मराठे पावगी. सविनय सादर करीत आहोत श्री गणेश मंडळ पाली निर्मित अंक दुसरा आणि शेवटचा डबल गेम. सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण. गोळी तुमच्याऐवजी त्याला लागली. पण डेड बॉडीचं काय करायचं? डेड बॉडी कुठे? मग अशी तुम्ही ते बसल्या बसल्या डुलक्या खात होतात ना, तेव्हा अभिजितच्या मदतीने मी ती बॉडी उचलून विहिरीत नेऊन टाकली. कुणालाही पत्ता लागणार नाही. मला भीती वाटते. भीती तर आम्हालाही वाटते हो, पण काय करणार, आमचे पैसे अडकलेत ना. निशाताई, या डेड बॉडीचं एक्स्ट्रा काम निघालंय, त्यामुळे त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. खून काय कुणीही मूर्ख माणूस करेल हो, पण डेड बॉडीची विल्हेवाट लावणं फार कठीण आहे. पद्मा, तुझी हाव वाढत चालली आहे. संधीचा फायदा घेतेय. ब्लॅकमेलिंग. चला उठा, सुब्रमण्यम यायच्या आधी कामाला लागा. उठा. आता त्याची काहीच गरज नाही. सुब्रमण्यम समोर अभिजितला रणजित म्हणून उभं करण्याची आता खरंच काही गरज नाही, कारण रणजित आता हयात नाही. मला त्याची विधवा म्हणून जगावं लागेल. जगेन मी. पण तुमच्या नवऱ्याचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला हे तुम्ही जाहीर कसं करणार? आणि जाहीर केलं तर आयुष्यभर तुरुंगात जायची तयारी आहे का? तूच तर म्हणालीस ना, सेल्फ डिफेन्स, आत्मसंरक्षण. ते मी मान्य करते हो, पण पोलिसांचं काय? ते विश्वास ठेवतील का या प्रकाराला? तुमच्याकडे कोणी आय विटनेस आहे? आय विटनेस आहे ना, एक नाही दोन. कोण? मी? मला आणि अभिजितला आता कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. काल अभिजित तुरुंगातून सुटतो आणि आज रणजितचा खून होतो. पोलीस निश्चितच या प्रकरणाशी अभिजितचा संबंध लावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या गटाप्रमाणे जायला, ठरल्याप्रमाणे घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या करून आम्हाला आमचे पैसे देऊन मोकळा करा. उद्या जर हे प्रकरण उघडकीस आलं तर तुम्ही सांगू शकता रणजित कर्जबाजारी होता म्हणून आत्महत्या केली. नाही, खोटं. तू मला खोटं बोलायला भाग पाडतेस. एकदा खोटं बोललं की ते लपवण्यासाठी 100 वेळा खोटं बोलावंच लागतं. खरंय. अभिजित, मॅडमने आपल्या विशेष कामगिरीसाठी बोनस जाहीर केलाय. आकडा नको सांगूस, ऐकून दचकायचो मी. म्हणूनच पैशांचा हिशोब मी माझ्याकडे ठेवलाय. चल, सुब्रमण्यम याच्या आधी रंगीत तालीम करून घेऊ. ते आहेच का अजून? म्हणजे काय? मी कॉफी करून आणते.
खरं सांगू का वहिनी, रणजितच्या मृत्यूमुळे ना माझ्यातला आत्मविश्वास एकदम वाढलाय. आता या सहीच बघा ना. सुब्रमण्यम आले वाटतं. पद्मा, तो चष्मा काढ आधी. हॅलो एव्हरीबडी. काय मित्रा, काय म्हणते तुझी तब्येत? फर्स्ट क्लास. सॉरी सुब्रमण्यम, ते सकाळी तुम्ही आलात तेव्हा मला तुमच्याशी नीट बोलता नाही आलं. त्याला कारण ती विस्की हो, जाम दलिंदर स्टफ होता. पण आता मात्र मी फ्रेश आहे. सुब्रमण्यम तुम्ही उभे का? बसा ना. बसतो की. उभ्या उभ्या 2 मिनिटात थोडंच होणारे काम. पण रणजित, तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयावर तू ठाम असतंय ना? हो हो, म्हणजे काय काय करणार? अहो सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी. दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, हे करू नको, ते करू नको. ती दलिंदर सही कुठं करायची तेवढं सांगा. मग ठीक. घटस्फोटाचे पेपर्स तयार असतंय. फक्त तुम्हा दोघांना माझ्या समक्ष घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. पण त्यापूर्वी ते पेपर्स एकदा नजरे घालून द्या. मॅडम, रणजित, तू पण एकदा पेपर्स बघून घे. सुब्रमण्यम, पेपर्स. सही झाली पण पेपर्स वाचूनच सही केली असणार म्हणा. सुब्रमण्यम कॉफी घेणार ना? नो थँक्स. सुब्रमण्यम पेपरचे चार्जेस किती झाले? हो, 5 लाख. 5 लाख? त्यात ते वकिलाचं फी सुद्धा आलं. ठीक आहे. आता माझ्याकडे एवढी कॅश नाहीये. पेमेंट चेकने केलं तर चालेल ना? अयो, चालेल की. फक्त एवढं नाव टाकू नका. हा? त्याचं काय ते पैसे माझ्या खात्यात टाकायचे की माझ्या वकिलाच्या, हे अजून ठरलं नसतं. रणजित, ते घटस्फोटासारखी एवढी गंभीर आणि नाजूक गोष्ट तू एवढ्या सहजपणे घेशील असं वाटलं नव्हतं. काय करणार? अहो सकाळ संध्याकाळ त्याच कटकटी. दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, हे करू नको, ते करू नको. ती दलिंदर सही कुठं करायची तेवढं सांगा. मग अयो, तुझ्या हातावरचं ते बँडेज कुठं गेलं? आंघोळ करताना भिजलं म्हणून हे लावलंय. मायनर कट आहे हो. मायनर कट? मला तरी हो भयानक कट वाटतोय. काय? अयो रणजित, तू कॉफी कधीच पित नसताय ना? कॉफी हार्ट साठी धोकादायक. कॉफी प्यायल्याने आयुष्य कमी होतं म्हणे. ही गोष्ट बाकी खरी असणार. माझा हात बघा, मी कॉफी कधीच पित नसतंय. एका ज्योतिषानं मला सांगितलं असतंय की तुम्ही 95 वर्ष जगणार. किती? 95 इयर्स. मॅडम, तुमचा हात बघू. यो, व्हॉट लाईफ लाईन. आणि धनरेषा मार्वलस, फॅन्टास्टिक. या टोकापासून त्या टोकापर्यंत पैसाच पैसा, पैसाच पैसा. सुब्रमण्यम, माझा हात बघा ना. अय्यो, तुझा हात? तुझ्या हातात धनरेषाच नाही, आयुष्यरेषा सुद्धा नाहीये वाटतं. पण पद्मा, लवकरच तुझ्यावर एक आपत्ती येणार असं दिसतंय. अरे हात कसा असावा? हात कसा असावा? माझ्या या मित्रासारखा. अरे बघू दे तुझा हात. अरे बघू दे तुझा हात इकडं. हा हात बघून मी निश्चितपणे सांगू शकतोय, तू रणजित नाही, तू त्याचा भाऊ अभिजित. तुझ्याबद्दल मला एकदा रणजित सांगितलं असतंय. तुम्ही तिघांनी मिळून मला मूर्ख बनवायचा कट केलाय काय? पण लक्षात ठेवा, मी मूर्ख नसतोय. मी मूर्ख असले काहीतरी होणार असं वाटलंच होतं मला. सुब्रमण्यम, रणजितचा माझ्या संपत्तीवर डोळा आहे. त्यासाठी तो माझा जीव पण घेऊ शकतो. म्हणून मी अभिजितचा आधार घेऊन
तुझं काय? माझं अभिजितवर प्रेम आहे, आम्हाला संसार मांडायचा आहे, पण यांनी आम्हाला प्रेमाचा आमिष दाखवून व्हॉट ए सीन. गंगा, जमुना, ब्रह्मपुत्रा तिघांना एकाच वेळी पूरक. पण तिघांपैकी एकाकडेही डोळं पुसायला हातरुमाल नाही. मी देऊ काय? अरे देऊ काय मी? रणजित बदमाश असताय, लपंग असताय मान्य, पण मग अशा परिस्थितीत मी काय करायचं असतंय? ठीक, तुम्ही दोघं ताबडतोब मुंबई सोडून निघून जा. तुम्हा दोघांचा या कटाशी काहीही संबंध नसतंय असं मी समजेन. थँक्यू सुब्रमण्यम, तुम्ही खरंच देव माणूस आहात. अहो मी प्रामाणिकपणे सांगतो, माझा या कटाशी काही संबंध नव्हता. या दोघींनी मला अडकवलं. ठरवलं एक आणि घडलं भलतच. बिचारा रणजित तेवढा चलाक चतुर चालू माणूस, त्याला थांगपत्ता सुद्धा लागू दिला नाही. केसानच गळा कापला की हो. पण खरं सांगू का, रणजित पण ना त्याच लायकीचा होता. म्हणजे पापाचा घडा कधी ना कधीतरी भरतोच ना हो. त्याची ना वृत्तीच घाणेरडी होती. म्हणजे माझा सख्खा भाऊ होता, पण त्यापेक्षा ना वैरीच परवडला. जस्ट अ मिनिट. ते रणजितचा उल्लेख तुम्ही असा विचित्र पद्धतीने का करताय? होता म्हणजे त्यानं आता या जगाचा निरोप घेतलाय काय? अभिजितला असं म्हणायचंय की आता रणजित फार बदलून गेलाय. आधीचा रणजित, आताचा रणजित. पण मग तो आहे कुठं? तो पणजीहून परत आलाय काय? मी तिघांनी त्याचा निकाल लावलाय काय? प्रामाणिकपणे कबूल करा, तुम्ही त्याचा खून केलाय काय? आता ओरडून काय उपयोग आहे? आता काय वर गेलेला माणूस परत येणार आहे का? काय? म्हणजे ऍक्सिडेंट मध्ये माणसं मरत नाहीत तो म्हणलं. सुब्रमण्यम रणजित आणि माझ्यामध्ये इथे झटापट झाली. मी सुरातून गोळी सुटली आणि तो मेला. पण मग त्याच्या डेड बॉडीचा तुम्ही काय केला? विहिरीत टाकली या दोघांनी. ओ माय गॉड. धंदे वाईट मारे करायच्या वर ताण धाडस केलं की हो तुम्ही. अय्यो व्यंकटेशा, या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, तुझ्या माझाच खून व्हायचा. ताबडतोब पोलिसांना कळवायला हवं. हो मिस्टर, थांबा. चला मागे वा. हँड्स अप. तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे? हँड्स अप. मी सुद्धा हँडसम. सांगितलेलं काम करायचं. हँड्स अप. बाळा हात वर कर. अगं पण मी तुझंच बाळ आहे ना. आय मीन माणूस. तू कुणीही नाहीस माझा. चल हो मागे. हात वर कर. हात वर कर, त्याचा पाय वर करायला लावीन. हो मागे. त्याला मागे व्हायला सांगितलं म्हणून तुम्ही पुढे होताय. चला वा मागे. पद्मा, मूर्खपणा करू नकोस. कधी केलाय का? ते काम तुमचं आहे मॅडम. तुमच्या आधी माझं कालस्थान या घरात सुरू झालंय. आधी याला प्रेमाचा आमिष दाखवून माझ्या नाकाखालचं मांजर केलं. जेलमधून आलेलं पत्र तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा माझंच. दोन्ही भाऊ दिसायला सारखेच आहेत हे गुपित सुद्धा मीच तुम्हाला सांगितलं. आणि त्याच आधारावर मी तुम्हाला योजना आखायला भाग पाडले. कारण रणजितप्रमाणे माझाही तुमच्या संपत्तीवर डोळा आहे. ओ नो. ओ यस. चल तो खिशातला बॅनर चेक काढ. हो मागे. चला मॅडम, तुम्ही लागा कामाला. शेवटचा हप्ता बाकी अजून. चेक लिहायला घ्या. पेमेंट स्टॉप करायचा प्रयत्न केलात ना तर
नेऊन विहिरीची झडती घायला लावीन. चला जागेवर जा. पद्मा, पैसे घेऊन मी लोकांना सल्ला देतो, तुला फुकटात देत आहे. इथून पळून गेलीस तर रणजितच्या खुनासाठी पोलीस तुला जबाबदार धरतील. भीती दाखवताय मला? हातात काय पाहिलं? सुब्रमण्यम तुम्ही पुढे जाऊ नका. त्या बाईचं ऐका, विहिरीत आता जागा नाहीये. तू माझी काळजी करू नकोस, मला कुठेही जागा मिळेल. घे त्या रिव्हॉल्वर इकडे. सुब्रमण्यम मागे घरी वळ, माझी माझ्या बाबा. हातात ऐक हिला माझं. घाबरत गोळ्या नका. घालीन, घे सुब्रमण्यम रिव्हॉल्वर. मागे पद्मा, वळ. ऐक माझा. घे रिव्हॉल्वर. माझा रिव्हॉल्वर दे इकडे. बिचारा, अरे हा 95 वर्ष जगणार होता ना. पद्मा, अगं तू हे काय केलंस? प्रकरण आधी गुंतागुंतीचं करून टाकलंस. उलट गुंता सोडवलाय मी. जो माणूस आपल्याला पोलिसांच्या स्वाधीन करणार होता त्याचा आपण निकाल लावलाय. खरं तर शाबासकीचा अजून एक चेक लिहायला हवा तुम्ही. पैशासाठी तू ह्या थराला गेलीस? आता आपलं काय होणार? मी सगळ्यांचे मार्ग मोकळे केले. कुणी कुठेही जावं. मला बहुतेक तुरुंगातच जावं लागते परत. चल, त्या विहिरीत थोडी जागा शिल्लक आहे. ते सुब्रमण्यमला दे ढकलून त्या विहिरीत. चल. मी नाही हात लावणार होता त्याला. तुझा बाल आहे. अरे गधड्या, तुझ्यामुळेच तर झालंय सगळं. कुठे बोलायचं, केव्हा बोलायचं, केव्हा थांबायचं हे कळतं का तुला? हा, उचल ते धूळ. चला मॅडम, तुमचाही निरोप घेते आता मी. गुड बाय. अरे माझी बॅग. हॅलो, आरबेनर पोलीस स्टेशन. मला मी निशा परदेशी बोलते. अहो, मी इथे खूप मोठ्या संकटात अडकले. हो, कुठले संकट? इथे 2 खून झालेत. तुम्ही यायच्या आधी अजून 2 खून व्हायची शक्यता आहे. मी असं का म्हणते? कारण सगळं संपल्यानंतर पोलीस फक्त पंचनामा करायला येतात म्हणून. दरवाजा उघडा मॅडम. माझ्या हातात रिव्हॉल्वर. भया गोळीबारी. उघडा. त्यानंतर तुम्ही मला फोन केला, बरोबर? मला फोन केला तेव्हा तुमची मोलकरीण कुठे होती? ती तिचं सामान आणायला किचन मध्ये गेली होती. आणि तुमचा दीर? तो सुब्रमण्यमचं प्रेत विहिरीत टाकायला गेला होता. त्यानंतर मी किचनला बाहेरून कडी लावली आणि तुम्हाला फोन केला. नंतर मी बेडरूम मध्ये गेले, बेडरूमला आतून कडी लावली आणि बाहेर काय चाललंय त्याचं कानोसा घेत राहिले. त्यानंतर अभिजित इथे आला. पद्माने त्याला दार उघडायला सांगितलं आणि पोलीस इथे येत आहेत हे कळल्यानंतर ते दोघं इथून पळून गेले. हो बाई, पण तुम्ही फोन केल्यावर आम्ही अक्षरशः 5च मिनिटात इथे आलो. हा, सुब्रमण्यमच्या गाडीच्या चाव्या पद्माजवळ होत्या. ते दोघं त्यातून पळून गेले असावे. गाडीचा नंबर? नाही हो इन्स्पेक्टर, मी गडबडीत नंबर बघायला विसरले. काय? गाडीचा नंबर माहित नाही? इट्स ऑल राईट. मिसेस परदेशी, इथे घडलेला सगळा प्रकार तुम्ही आम्हाला सांगितला आणि आम्ही तो लिहूनही घेतला. आता तुमची हरकत नसेल तर यातला प्रत्येक मुद्दा आपण व्हेरीफाय करू. काय? ॲज पर युअर स्टेटमेंट तुमचे पती
मिस्टर रणजित शंकर परदेशी यांचा तुमच्या संपत्तीवर डोळा होता. इतकंच नव्हे तर त्यांच्यापासून तुमच्या जीवालाही धोका होता. बरोबर आहे? हो हो इन्स्पेक्टर तुम्हाला आठवतंय एकदा मी आमच्या गाडीतून जात असताना आमची गाडी झाडावर आदळली होती, आठवतंय? हो येस 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 तुमच्या गाडीचे ब्रेक्स फेल झाले होते आणि बाय चान्स माझी जीप तेव्हा तुमच्या मागेच होती. आठवलं? साहेब आत कोणी नाही. सगळ्या खोल्यांची नीट झडती घ्या. संशयाला कुठलीही जागा शिल्लक ठेवू नका. गॅरेज, आउट हाऊस, टेरेस, गार्डन अख्खी प्रॉपर्टी बाकी घाला. जगदाळे, त्या कर्मांना म्हणावं व्हॅन मध्येच बसून राहा आणि सतत स्टेशनशी संपर्क ठेवा आणि काही महत्वाची इन्फॉर्मेशन असेल तर ताबडतोब मला कळवा. क्राईम ब्रांचला इथला नंबर कळवलाय का? होय साहेब. मिसेस परदेशी, या स्टेटमेंटवर सही करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचारतो. तुम्ही तुमच्या मिस्टरांना पैसे द्यायचं नाकारलं आणि तेव्हापासून त्यांनी तुम्हाला वाईट वागणूक द्यायला सुरुवात केली, बरोबर? हो इन्स्पेक्टर, तो रात्री अपरात्री दारू पिऊन यायचा, पैसे दिले नाही तर मारझोड करायचा, शिवीगाळ करायचा. याचाच अर्थ वाईट वागणूक द्यायचा. बाकी डिटेल्स कोर्टात सांगा. आणि त्याला एक भाऊ पण आहे, हे देखील त्यांनी माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. अभिजीत, तुझं तुरुंगातून सुटून नुकताच इकडे आला होता. तिहार जेल मधून. त्या दोघा भावांमध्ये इतकं साम्य आहे की बघणारा संभ्रमात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्यातला याच सामन्याचा गैरफायदा घ्यायचं तुम्ही ठरवलं. एका मोलकरणीच्या मदतीनं त्याला कोणत्या रणजित म्हणून उभा केला. तुम्हाला घटस्फोट मिळावा म्हणून एका वकिलासमोर त्याने खोटी सही सुद्धा केली. काय? हो इन्स्पेक्टर. मॅडम, दिस इज फ्रॉड. बनवा बनवीच्या आरोपाखाली कायद्याप्रमाणे तुम्हालाही शिक्षा होऊ शकते. पण माझ्याकडे दुसरा मार्गच नव्हता. एनिवेज, कोर्ट तुमचा हा मुद्दा विचारात घेईलच नाही. आणि याचा अर्थ तुम्ही तुमच्या मिस्टरांचा खून केलाय असाही येऊ शकतो. नाही इन्स्पेक्टर, तो खून नव्हता. उलट त्याने त्याच्या भावाचा खून करू नये म्हणून मी त्याला अडवलं. आमच्यात झटापट झाली, पिस्तुलातून गोळी सुटली. क्षणभर काय घडलं मला देखील कळलं नाही, पण घडलं हे असं घडलं. हा प्रकार घडला तेव्हा घरात दोनच माणसं, त्यातला एक गेला. राहिला तुम्ही. अगेन नो आय विटनेस. तुमच्या मिस्टरांची डेड बॉडी विहिरीत कोणी टाकली? त्या दोघांनी. तुम्ही आताही लावला नाही? नाही. ठीक आहे. या स्टेटमेंटवर सही करा. सही? हो करा. हो, तुम्ही दिलेली माहिती जर 100% खरी असेल तर अभिजित आणि पद्मा इथून फार लांब जाऊ शकत नाही. आम्ही सगळीकडे नाकेबंदी केली आहे. ते नक्कीच पकडले जातील. साहेब नाव रिलॅक्स मिसेस परदेशी. कोणताही आडपडदा न ठेवता तुम्ही सत्य परिस्थिती काय हे पोलिसांना सांगितलं. त्यामुळे आमचं काम अधिकच सोपं झालं. साहेब, बाहेर कोणीच नाही. विहिरीकडे पाहिला? विहीर? विहीर कुठे? तारेच्या कुंपणाला लागून विहीर आहे. आणि हे नुसती विहीर बघू नका, हात नीट डोकावून बघा. आता मी फोन लावून दोन्ही डेड बॉडीजचा ताबा घ्यायचा. साहेब माय गॉड, काय झालं इन्स्पेक्टर? तिहार जेलच्या अधिकाऱ्यांशी नुकतंच आमचं बोलणं झालं. अभिजित परदेशी नावाच्या कैद्याची कुठेही नोंद नाही. पण जवळपास एखादी ब्रांच असेल. मॅडम, बँकेची ब्रांच असते, तुरुंगाची नाही. नाही पण दिल्लीच्या आसपास. दिल्ली, आग्रा, मथुरा, काशी आम्ही सगळीकडे चौकशी केली. पण तुरुंगातून सुटून आलो असं अभिजित खोटं कशाला सांगेल? हा, खोटं बोलण्यामागचा त्याचा हेतू काय असावा? हॅलो. हो इन्स्पेक्टर.
हेलो, इंस्पेक्टर सूर्यवंशी है. हाँ बोल राहुल. काय? अरे पण तू स्वतः सगळी लिस्ट चेक केलीस का? हा. ओके ओके, थँक्यू राहुल. आणखीन एक खळबळजनक बातमी. गेल्या 48 तासात रणजित परदेशी नावाच्या माणसाने कुठल्याही विमानाने कुठेही प्रवास केला नाही. पण त्यांनी मला गोव्याहून मोबाईल वरून फोन केला होता. अहो मी बोलले त्याच्याशी. तुमचा काहीतरी गोंधळ होतोय मॅडम. मोबाईल वरून फोन केला तेव्हा तो गोव्यातच होता आहे कसं? ओ आय सी. पण मग याचा अर्थ काय इन्स्पेक्टर साहेब? नरिमन पॉइंटच्या मित्तल चेंबर्स मध्ये लीगल ऍडवायझर व्ही सुब्रमण्यमचं कुठेही ऑफिस नाही. माझाच असेल. हॅलो, हा बोल सावंत. ब्युरो ऑफ रेकॉर्ड्स मधून काय माहिती? हा. अरे पण तू कन्फर्म कसं केलंस? ओके ओके, गुड जॉब सावंत. जन्म मृत्यू नोंदणी विभागात अभिजित परदेशी नावाच्या माणसाचं कुठे रेकॉर्डच नाहीये. पण ते इथे कसं असेल? गोव्याला असेल. ब्युरो ऑफ रेकॉर्डच्या माहितीनुसार तुमचे पती रणजित परदेशी यांना भाऊच नाहीये. भाऊ नाही? मग अभिजित? साहेब, विहिरीत कुणीच नाहीये. स्वच्छ काचेसारखं पाणी आहे. अगदी तळापर्यंत दिसतंय. नाही इन्स्पेक्टर, मी हा माणूस खोटं बोलतोय. ही इज लायर. मिसेस परदेशी, तुम्ही दिलेल्या या स्टेटमेंटचा पुन्हा एकदा शांतपणे विचार करावा असं नाही वाटत तुम्हाला? नाही, त्याची काही गरज नाहीये. गरज आहे. मी सांगतोय ना, गरज आहे. तुम्ही मला तिहार जेलमधून इथे पत्र आलं होतं. मला नाही पद्माला. हा तेच ते. कुठे ते पत्र? त्या दोघांनी जाऊन टाकलं. मग ती मोलकरीण कुठे आहे? तुम्हाला सांगितलं ना ती त्याच्याबरोबर पळून गेली. बरोबर, अभिजित बरोबर. जो माणूस अस्तित्वातच नाहीये त्याच्याबरोबर ती पळून गेली. तुम्ही म्हणाला तुमच्या पती काल दुपारच्या फ्लाईटने गोव्याला गेले, पण कुठल्याही पॅसेंजर लिस्ट मध्ये त्यांचं नावच नाहीये. मग विमानाने काय त्यांनी विदाउट तिकीट प्रवास केला? पण त्याच्या जाण्या येण्याचा खर्च सुब्रमण्यम करणार. सुब्रमण्यम. आता या सुब्रमण्यमच घ्या ना. या नावाच्या माणसाचं मित्तल चेंबर्स मध्ये कुठे ऑफिसच नाहीये. आणि तुम्ही सांगितलेली सगळ्यात विनोदी गोष्ट म्हणजे विहिरीत पडलेल्या त्या 2 डेड बॉडीज कुठे गेल्या? त्या कुठे गेल्या? वाहून गेल्या का पाण्यात विरघळल्या? नवीन स्टेटमेंट करायला देतोय. नाही, त्याची काही गरज नाहीये. मी हे सगळं पाहिलंय. कुठे? स्वप्नात? अशा दिवसा ढवळा पाडणाऱ्या स्वप्नांना काय म्हणतात माहितीये का मिसेस परदेशी? भास. हॅल्युसिनेशन. पण मला वेळ लागणे शक्य नाहीये. मला वेळ लागणे शक्य नाही. बरोबर आहे. तुम्ही आम्हाला वेळ लावा नो. तसं नाही इन्स्पेक्टर, पण मी त्याच्या विस्की झोपीच्या हा आणखीन एक नवीन उपकथानक आयला झक मारली आणि ते ट्रान्सफर करून घेतली. साहेब, बाहेर एक माणूस आलाय. त्याला आतमध्ये यायचं. कोण आहे? नाव विचारलं? रणजित परदेशी. नाही, असं कसं शक्य आहे इन्स्पेक्टर? आमच्या तिथे झटापट झाली मॅडम होती. तुम्ही शांत व्हा. तुम्ही ओव्हररिएक्ट करू नका. मॅडम शांत व्हा. बसा तिथे. पाठवा त्याला.
डार्लिंग, काय करणार आहे हा? बाई, पोलिसांची van इकडे येत नाही आणि- इन्स्पेक्टर सूर्यवंशी, मालाड पोलीस स्टेशन, right? What's the matter, इन्स्पेक्टर? काही नाही हो. सहजच आलो पण तुमची तब्येत आता कशी माझ्या तब्येतीला काय झालं? हेच तुमचे मिस्टर ना कमाल आहे त्यात कसली आले कमाल? आणि रणजित तू अशी का बघतेस माझ्याकडे? तू इथे मरून पडला होतास ना मी इथे? हा? तुझ्या अंगावरचं बँडेज कुठे गेलं इन्स्पेक्टर? हा रणजित नाहीये हा. इन्स्पेक्टर माझा ऐका हा रणजित नाहीये. माय गॉड, इन्स्पेक्टर, बहुतेक माझ्या बायकोला पुन्हा एकदा तसाच अटॅक आलाय. वास्तविक माझी बायको मानसिक संतुलन गमावून बसली हो. या अशा अवस्थेत तिच्याशी वाद न घातलेलाच बरा. काय म्हणणं काय आहे तिचं? मलाच अजून काही कळलं नाहीये. तुम्हाला काय सांगणार आहे कपाळ? तुमच्या बायकोनी मला एक सुरस आणि चमत्कारिक गोष्ट सांगितली. 2 खुनांची, ह्युमन मर्डर. डार्लिंग, तुला किती वेळा सांगितलं ती डिटेक्टिव्हची पुस्तकं वाचत जाऊ नकोस. तुझी तब्येत बरी नसते अलीकडे. या गोष्टीमध्ये तुमचा स्वतःचाच मृत्यू झालाय आणि तुमच्या भावाचाही त्यात उल्लेख आहे. माझा भाऊ? आपण मला भाऊ आहेच कुठे? ते मला माहिती आहे हो. बरं, तुम्ही सुब्रमण्यम नावाच्या कुठल्या माणसाला ओळखता? सुब्रमण्यम? कोर्ट कचेऱ्यांची कामं करतो म्हणे. छेव, आपला कोर्ट कचेऱ्याशी काय संबंध? हा, इन्स्पेक्टर हा माणूस खोटं बोलतोय हा. इथे माझ्या विरुद्ध काहीतरी कट चालू आहे आणि हा त्या कटाचा सूत्रधार आहे. इन्स्पेक्टर माझा ऐका तुम्ही. असं तू करू इन्स्पेक्टर नकोस. इन्स्पेक्टर शांत माझा हो. ऐका हा. डार्लिंग, शांत हो, शांत हो. तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरला का नाही दाखवत? खूप डॉक्टर झालेत इन्स्पेक्टर, पण हिच्या पुढे सगळ्यांनीच हात जोडले. आता अगदी शेवटचा उपाय म्हणून डॉक्टर दीक्षितांची ट्रीटमेंट सुरू केली. ही इज अ वेल नोन सायकोथेरपिस्ट फ्रॉम लंडन. तुमच्या मिसेस एका मोलकरणीचाही उल्लेख करत होते. काय नाव तिचं? पद्मावती. तिने 2 महिन्यापूर्वीच नोकरी सोडली. अहो, खरं सांगायचं तर हिच्या त्रासाला कंटाळूनच तिने नोकरी सोडली. पण तिच्या जागी मी एक नर्स नेमली होती, चारू. मिस चारू. पण आम्ही आलो तेव्हा घरात कोणीच नव्हतं. ही गेली कुठे? ओ बाई कुठे जायचंय? मला आज सोडताय की नाही तेवढं सांगा. काय काम आहे? इथं ड्युटी आहे माझी. काय पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा आहे ना, तुमच्या साहेबांना पाठवा माझ्याकडे. ओ बाई थांबा थांबा. ओ बाई काय पांचटपणा आहे हा? सॉरी सिस्टर, निशाला पुन्हा तसाच अटॅक आलाय आणि या वेळेला तर चक्क पोलिसांना बोलवलंय तिने. कोण? पद्मा? सॉरी मॅडम, तुमची औषधं संपली होती म्हणून आणायला बाहेर गेले होते. इन्स्पेक्टर हीच ती आमची मोलकरीण पद्मा. हे मला पद्मा पद्मा म्हणून का बोलवताय? इन्स्पेक्टर आज सकाळपर्यंत आमच्याकडे भांडी घासत होती आणि आता बघा कसा नर्सचा पोशाख घालून मिळवते. इन्स्पेक्टर इकडे या. तिला विचारा तिच्याकडे काही पुरावा आहे का? विचारा ना. तुमच्याकडे तुमच्या हॉस्पिटलचं किंवा असोसिएशनचं काही कार्ड आहे? आय मीन पुरावा. मिस चारुलता एम कुलकर्णी, रेड क्रॉस सर्व्हिसेस. आय एम सॉरी मिस कुलकर्णी, गैरसमज करून घेऊ नका. इट्स पार्ट ऑफ माय ड्युटी. सिस्टर, तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिला एकटीला सोडून जात जाऊ नका म्हणून? त्यांची औषधं संपली होती म्हणून बाहेर गेले होते. पण जाण्यापूर्वी सिडेटिव्हची टॅबलेट दिली होती मी त्यांना. बंद कराय नाटक. तुम्ही काय मला वेडी समजलात? मॅडम शट अप यू ब्लडी. शांत व्हा, नाही तर मला औषधाचा डोस द्यावा लागेल. इन्स्पेक्टर ही मला डोस देणार. डोस नाईलाजानं ते इंजेक्शन द्यावे लागेल. आरडाओरड कायमची बंद करून टाकीन, कळला? डॉक्टर दीक्षित आले. माझ्या दृष्टीने त्यांना भेटणं महत्वाचं आहेच. मीही त्यांचीच वाट बघत होते. डॉक्टर आणि पोलीस कधीच वेळेवर येत नाही अशी उगीच तक्रार करता तुम्ही लोक. एनिवे, व्हॉट इज द मॅटर? बाहेर पोलिसांच्या गाड्या उभ्या आहेत. अरे हो, तुमची ओळख करून देतो. इन्स्पेक्टर सूर्यवंशी फ्रॉम मालाड पोलीस स्टेशन आणि डॉक्टर दीक्षित इज द वेल नोन सायकोथेरपिस्ट. हॅलो डॉक्टर. हॅलो इन्स्पेक्टर, नथिंग इज सिरियस.
I suppose. That's fine. Now, to the patient. काय म्हणता मिसेस परदेशी? सुब्रमण्यम हिनं माझ्यासोबत तुम्हाला गोळी झाली होती ना? अहो असे भलते सलते विचार डोक्यातनं काढून टाका. चला डोळे दाखवा बघू. आता जीभ दाखवा. औषधांचा काहीच परिणाम होत नाहीये. यांचा पॅरानॉइड सिझोफ्रेनिया डेंजरस अवस्थेकडे झुकत चाललाय. मला वाटतं ही वेडाची पहिली पायरी आहे. वेळीच सावरता आलं नाही तर पुढे जाऊन हायपर वेळची शक्यता आहे. डॉक्टर रिलॅक्स रणजित. नर्स त्यांना फॅनिसायक्लोनाइडचं इंजेक्शन दिलं? देते सर. अजून दिलं नाही इंजेक्शन? किती वेळा सांगितलंय की काम वेळेवर कर चला म्हणून. सॉरी. नाया माझ्या अंगाला हात नाही लावायचा. खबरदार खबरदार माझ्या अंगाला तुम्ही हात लावतात नाही. मला नाही हात लावायचा. या रोगावर काही कायमचा इलाज नाही का डॉक्टर? मिस्टर परदेशी, आता तुम्ही काय करायचं ठरवलं? आय मीन यांच्या बाबतीत आय डोंट नो. फ्रँकली स्पीकिंग माझं डोकं चालत नाहीये इन्स्पेक्टर. माझ्या बायकोच्या नावावर खूप मोठी बिझनेस इन्व्हेस्टमेंट करून ठेवली, पण या अशा अवस्थेत तिच्या हातून पैशाचा व्यवहार होईल असं काही वाटत नाही. इन्स्पेक्टर मी तुम्हाला थोडासा त्रास देणार आहे. इथं घडलेला प्रकार तुम्ही बघितलाच आहे. त्याचं स्टेटमेंट मला फक्त तुमच्याकडून हवंय. त्याच्या आधारावर मला बँकेकडून काही फॅसिलिटीज मिळू शकतील. आय मीन हिचं अकाउंट ऑपरेट करण्याची परमिशन मिळू शकेल. हो येस, मी नवीन स्टेटमेंट करणारच होतो. आणि यांच्याकडून ऐकलं वेगळं आणि इथे पाहतोय ते वेगळंच. आणि डॉक्टर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा लागेल. आय मीन बँकेसाठी. हो शुअर. बँकेच्या विषयावरून आठवण झाली. इन्स्पेक्टर साहेब, सकाळी मॅडमने काय पराक्रम केला पाहायचंय? नीट लक्ष देऊन बघा. सगळे सही केलेले बेरर चेक्स आहेत. नशीब घरातच वाटले. बाहेर जाऊन वाटले असते तर? दिस इज लिमिट निशा. अगं अशाने तुम्हाला खंगाल करून टाकशील. यू कांट ब्लेम हर रणजित. तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. यांचे कोणी नातेवाईक आहेत का? कोणीच नाही. नाही नाही, इथे नाही, स्वित्झर्लंडमध्ये. एक काका होता पण आता तोही हयात नाही. हा तिचा स्विस बँकेत अकाउंट आहे माझं. माझा एक सल्ला आहे का, यांची सगळी अकाउंट ताबडतोब ब्लॉक करून टाका. ही अशी वेळ कधीतरी येणार अशी शंका होतीच मला. म्हणूनच मी सगळ्याच बँकांना रिक्वेस्टिंग लेटर पाठवण्याचा निर्णय घेतलाय. मग वाट कसली बघताय? सगळ्या बँकांना कळवायलाच हवं. पण त्यासाठी तुमचं मेडिकल सर्टिफिकेट लागेल. कधीही माझ्या कन्सल्टिंग रूम मध्ये येऊन घेऊन जा. आणि आपलं स्टेटमेंट तयार करून ठेवतो, उद्या येऊन घेऊन जा. बरं आता या चेक्सचं काय करायचं? काय करणार, द्या माझ्याकडे. नाही म्हणजे तुमचे तुम्ही फाडून टाकलेत तरी चालणार आहे. नाही नको, ठेवा तुम्हीच. इन्स्पेक्टर, आपलं गाव कुठलं? मी साताराच. गाव नाही, यातला एक चेक ठेवा तुमच्याकडे. म्हणजे गावातल्या देवळाच्या किंवा शाळेच्या मदतीसाठी उपयोगी येईल. काय? थँक्यू. उद्या स्टेटमेंट घेऊन मी स्वतःच येतो. तेवढा चेक घेऊन या. मी काउंटर साईन केली ती व्हॅलिड होईल. काय? आता तुम्ही म्हणाल तसं. इन्स्पेक्टर थांबा, तुम्ही जाऊ नका. मॅडम तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आराम करा. 2 दिवसांनी येईल तेव्हा बोलणं होईलच आपलं. नाही हो इन्स्पेक्टर, मी हात जोडते तुमच्या समोर. मॅडम तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ नका आणि इतरांनाही देऊ नका. ठीक आहे, मी येईन तेव्हा बोलूच आपण. चला कदम, चलताय गाड्या काढा, चला. थांबा. कशी काय वाटली या त्रिकुटाची कामगिरी? तुझी फसवणूक झाली, मूर्खाईगणना झाली, हे सगळं आता विसरून जायचं. आता खेळाच्या मैदानात कुणाचा तरी पराभव होणारच, पण म्हणून त्या विजयवीरांचं अभिनंदन सुद्धा करू नये की काय? आता तुझी मदत करायला म्हणून तो आलेला इन्स्पेक्टर मदत न करताच निघून गेला. आता कुणाची वाट बघतीयेस? तुझ्या अभिजित भाऊजींची. हा काय तुझा अभिजित भाऊजी? वहिनी तुला घटस्फोट मिळावा म्हणून मी काही करायला तयार आहे वहिनी.
सुपर, क्या डबल रोल करताय यार, फॅन्टास्टिक. आणि तुम्ही हात पाण्याचा सीन काय सुंदर करता हो. एका धंदेवाईक हात पाण्याने मी तुमचे पाय धरायला हवेत. तरी कमाल तर तुझी आहे चारू. अगं 3 महिने या बाईसोबत राहिलीस पण कसलाही थांग पत्ता लागू दिला नाहीस तुला. क्या बात है. मिस्टर डार्लिंग, आमच्या कटासाठी लागणारी प्रत्येक बनावट गोष्ट बनवणारे ग्रेट तंत्रज्ञ मिस्टर सुब्रमण्यम उर्फ डॉक्टर दीक्षित उर्फ आडवाणी फ्रॉम उल्हासनगर. तिहार जेलच्या एन्व्हलपची कॉपी, खरं पिस्तूल पण खोट्या गोळ्या, आणि तो काचेनं हात चिरला गेला ना, ही करामत सुद्धा यांचीच बरं का. रणजित आणि अभिजित ही माझीच 2 रूपं तुझ्या मनावर ठसावी म्हणून हा सगळा उपद्रव. बँडेजवाला रणजित आणि चष्मेवाला अभिजित. मॅडम, तुमचं इथलं इन्स्पेक्टर बरोबरचं बोलणं आम्ही ट्रान्सलेटरच्या मदतीने ऐकू शकलो. साला सगळंच बनावट. हा तो एक इन्स्पेक्टर सोडला तर या कटातल्या सगळेच पात्र बनावट. पण तो इन्स्पेक्टर मात्र आम्हाला खराच लागणार होता. तुझं त्याच्या बरोबरचं बोलणं आम्ही समुद्रावर निवांत बसून ऐकत होतो. तो तुझा प्रत्येक मुद्दा खोडून काढत होता. शेवटी तो एकदा म्हणाला सुद्धा, मॅडम, दिवसा डवळ्या पडणाऱ्या स्वप्नांना भास म्हणतात, भास. त्याच्यानंतरचं काम फक्त आमचं होतं. तिथे येऊन थोडेसे फिनिशिंग टचेस द्यायचं. नो क्राईम इज परफेक्ट. तुम्ही पकडले जाणार. हो का, हो का. मिस्टर डार्लिंग, या त्रिकुटाची काही ही पहिलीच वेळ नव्हती. हा 4था प्रयोग होता. पहिली दिल्लीची पूनम माथुर, जिनं स्वतःला जाळून घेतलं. दुसरी बँगलोरची सुवर्णा पुजारी, जिने गळफास लावून आत्महत्या केली. तिसरी बडोद्याची अश्विनी पटेल, जिला आम्ही समुद्रात बुडवली. आता 5वा अमेंडमेंट कुठून येतं ते पाहायचं. अरे यार, तुम्हाला किती वेळा सांगितलं की आता आपली भारतातली कामगिरी पुढे. फॉरेन जाएंगे, फॉरेन एक्सचेंज लेके आएंगे. अरे यार, तुम्ही लोक मला किती वेळा विदूर करणार आहात? जसं काय खराखुराच विधी नव्हतंस. हा मॅडम, याच्या प्रत्येक बायकांनी आम्हाला 10-10 कोटीची देणगी दिली. मरण्यापूर्वी तुमचं फिगर सांगून टाका. रणजित, तुला माझा पैसा आणि संपत्ती सांगे ना, मी सगळं द्यायला तयार आहे. पण मला मारू नका. मला जगायचं नाही रे. मला मारू नका. अरे ऐकलं का, हिला जगायचं बिचारी. ते शक्य नाही. आमच्या कटाप्रमाणे तुला मरावंच लागेल. आपण हिला चॉईस देऊ, कारण गाडीचे ब्रेक्स फेल करून सुद्धा ही वाचली. हे बुडवून जाळून हे खूप जुनं झालं. कुछ नॉवेल आयडिया नाही. सांगा मॅडम, कसं मारायचंय तुम्हाला? आयडिया, आपण हिला मेंटल हॉस्पिटल मध्ये पाठवूया. नाही, Correct. वेळी नाहीये. प्रत्येक वेळा माणूस असंच म्हणतो. मी ॲम्ब्युलन्सला फोन करून बोलवतो. मी श्रीमंत पण मुळीच नाही. हो का? मी श्रीमंतीचं नाटक केलं होतं. तुझ्याशी लग्न व्हावं म्हणून. मी ऋषा नाहीये. अशा नाहीयेस, मग कोण आहेस तू? मी पुन्हा मधून दिल्लीची. नाही, मी सुवर्णा पुजारी. नाही, मी अश्विनी पटेल. नाही, पण मी ऋषा नाहीये. फोन करायची वेळच आली नाही. हे जा बेडरूम मध्ये तुझ्या स्वागताची जय्यत तयारी करून ठेवली. जा. Come on, boys. Let us celebrate. Go on, let's celebrate. पद्मा? अरे हो रणजित, उद्या पहिले पोलिसांकडनं ते स्टेटमेंट ताब्यात घे तुझ्या. ते काम माझ्याकडे लागलं. पण तुमच्या सर्टिफिकेटचं काय? सर्टिफिकेट? अरे मगाशी बसल्या बसल्या तेच तर तयार करत होतो मी. काय सांगताय काय? अरे हो की, सर्टिफिकेट तर तयार आहे. क्या बात है. हसीना थी, एक दीवाना था, थँक्यू. क्या समा.
खेळ खतम. पद्मा रणजित Don't move. बसा. यात खऱ्या गोळ्या आहेत. बसा. उभ्या पडण्यापेक्षा बसल्यासाठी पडला तर मान कमी बसेल. बसा. मला एक गौरवस्फोट करायचा आहे. मी निशा नाहीये. मी श्रीमंत तर मुळीच नाही. माझा कोणी काका मामा नाही ज्याचं स्विस बँकेत अकाउंट आहे. मी सीआयडी ऑफिसर मिस मोनिका मुजुमदार. डोंट मूव्ह. इन्स्पेक्टर आम्ही इथे बसून जी चर्चा केली तो आमच्या कटाचा एक भाग होता. तुम्ही आमचं बोलणं चोरून ऐकण्यासाठी इथे ट्रान्समीटरची पेरणी कराल याची आम्हाला खात्री होतीच. सगळंच आपल्या प्लॅन प्रमाणे घडतंय हे बघून तुम्ही इथे धावत आलात आणि हसलात. पहिली दिल्लीची पूनम माथुर जिला स्वतःला जाळून घ्यावं लागलं. दुसरी बँगलोरची सुवर्णा पुजारी जिने गळफास लावून आत्महत्या केली. तिसरी बडोद्याची अश्विनी पटेल जिला जलसमाधी घ्यावी लागली तुमच्यामुळे. दिल्ली बँगलोर बडोदा अशी खुनांची हायब्रिड करून वाया कलकत्ता तुम्ही मुंबईत आलात आणि अडकलात. गुन्हेगार कितीही चलाख असला तरी पोलिसांसाठी तो एक तरी धागा सोडून जातोच. आणि तो धागा म्हणजे अश्विनी पटेल, माझी जीवाभावाची मैत्रीण. तिच्या मृत्यूनंतर तिचा एक फोटो अल्बम माझ्या पाहण्यात आला ज्यात तू होतास रणछोड दास पटेल. कलकत्त्यात तू एका श्रीमंत बाईच्या शोधात होतास आणि मी तुझ्याशी लग्न का केलं ठाऊक आहे? निरपराध स्त्रियांच्या खुनांची शृंखला मला मोडून काढायची होती म्हणून. ते लग्न नव्हतं, भास होता भास. इन्स्पेक्टर या विदूषकाला ताब्यात घ्या. समाजाला लागलेली कीड आहात तुम्ही. तुम्हाला जगण्याचा काही अधिकार नाहीये. जस्ट अ मिनिट. हॅलो, कोण? पास्कल वाईन शॉप वाले? हो, पैसे वसूल करायचे रणजित कडून. हो, मिळतील ना. पण काय आता त्याचं नाव आणि पत्ता बदलला. त्याचा नवीन पत्ता आहे मिस्टर कलिंगर, हार्वे रोड पोलीस स्टेशन, मालाड.